हाय स्टुडंट्स, पहा काल आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स नावाचा चॅप्टर सुरू केला फिजिक्स पार्ट 2 मधला 8वा चॅप्टर. तर हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट ज्या होत्या म्हणजे व्हॉट अबाउट द काय सांगा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, व्हॉट आर द ट्यूब्स ऑफ फोर्स, व्हॉट इज द नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, हे सगळ्या कन्सेप्ट, इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय, त्या सगळ्या गोष्टी आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या होत्या. आज मी सुरुवात तिथूनच करणार आहे कारण ते जोपर्यंत तुम्हाला येणार नाही तोपर्यंत पुढचं घेण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळं परत एकदा मी थोडक्यात रिवाइज करतो आणि पुढे जाणार आहे. पहा लक्षात घ्या. तर पहा काल आपण काय शिकलो की इंटेन्सिटी म्हणजे काय. पहा लक्षात घ्या. इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आता व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी? द नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली पर युनिट एरिया. म्हणजे थोडक्यात असं लिहिता येईल पहा, ट्यूब्स ऑफ फोर्स, ट्यूब्स ऑफ काय सांगा फोर्स पासिंग नॉर्मली पर युनिट काय सांगा एरिया इज कॉल्ड एज काय सांगा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. बरोबर, ठीक आहे. त्याला आपण इंटेन्सिटी असं म्हणतो. याच्यावरून आपल्याला काय मिळतं पहा लक्षात घ्या. नीट लक्षात घ्या सूत्र. आता इंटेन्सिटी म्हणतात एका कोलम चार्ज पासून किती ट्यूब्स ऑफ फोर्स बाहेर पडतात तर Q अपॉन 1 अपॉन एप्सिलॉन. किती 1 अपॉन एप्सिलॉन. तर Q कोलम चार्ज पासून किती बाहेर पडणार Q अपॉन एप्सिलॉन. मग ट्यूब्स ऑफ फोर्स किती बाहेर पडतात Q अपॉन काय सांगा एप्सिलॉन किंवा एप्सिलॉन 0 घेऊ. जर व्हॅक्यूम मध्ये कंडक्टर ठेवला असेल तर एप्सिलॉन 0, व्हॅक्यूम मध्ये नसेल तर काय सांगा एप्सिलॉन परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. आणि जर समजा इथे Q एवढा चार्ज आहे आणि याच्यातून असं जर पद्धतीने सगळीकडे ट्यूब जर बाहेर पडत असतील तर पहा हे टोटल एरिया किती असणार आहे हा 4 पाय r². हा जो टोटल सरफेस एरिया असणार स्फिअरचा तो असणार 4 पाय काय सांगा r चा स्क्वेअर. म्हणजे आपल्या असं लक्षात आलं की इंटेन्सिटीचा फॉर्म्युला असतो 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन इनटू काय सांगा Q अपॉन r². दिस इज द फॉर्म्युला फॉर काय सांगा इंटेन्सिटी. आलं लक्षात? ठीक आहे. हा इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आला. नंतर पहा आता लक्षात इलेक्ट्रिक फ्लक्स, इलेक्ट्रिक काय सांगा फ्लक्स इज इक्वल टू इंटेन्सिटी म्हणजे पर युनिट एरिया. सो इंटेन्सिटी इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर द गिवन एरिया, ओव्हर एरिया किंवा थ्रू एरिया dx, थ्रू एरिया ds इक्वल टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय सांगा ds. कळतं सर्वांना? ठीक आहे. मग आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे आपली? किती आहे इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय आला आपला पहा लक्षात. इक्वल टू E इनटू काय सांगा ds. नीट लक्षात घ्या. E इनटू ds. व्हॉट इज द E? 1 अपॉन काय सांगा 4 पाय एप्सिलॉन इनटू काय सांगा Q अपॉन r² इनटू काय सांगा ds. दिस इज द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक फ्लक्स. याला काय म्हणतो आपण सांगा इलेक्ट्रिक फ्लक्स असं म्हणतो. कळतं सर्वांना? याला इलेक्ट्रिक फ्लक्स असं म्हणतात. राईट आहे. इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला आहे पहा. हा पण घेऊ शकता, आपण घेऊ शकता तुम्ही. कळतं सर्वांना? ठीक आहे. तर दिस इज द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक फ्लक्स. पण टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स पहा लक्षात. टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स, इलेक्ट्रिक काय सांगा फ्लक्स ओव्हर किंवा थ्रू क्लोज्ड सरफेस एरिया, क्लोज्ड सरफेस एरिया इज इक्वल टू काय करावं लागेल तुम्हाला की हे जे काय आहे त्याला इंटिग्रेशन घ्यावं लागेल ओव्हर क्लोज सरफेस एरिया E इनटू काय सांगा E इनटू ds असेल. इनटू ds इनटू काय सांगा ds. म्हणजे तो आपल्याला असं लिहिता येतं E बार इनटू ds बार असं लिहितो मी लागलं तर. ठीक आहे. E बार डॉट ds बार म्हणजे E ds इनटू काय सांगा cos थीटा. लक्षात ठेवा हे सूत्र लागणार आहे आता गरजेचं आहे आपल्याला. इट इज काय सांगा व्हाईट इम्पॉर्टंट फॉर्म्युला. पहा नीट लक्षात घ्या. 3 फॉर्म्युले मी आणखी 3 लिहिणार आहे नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शनचे. तर ते सर्वांना इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय फॉर्म्युला डेफिनेशन द नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू द युनिट एरिया drawn around the given point in the electric field is called as electric intensity. म्हणजे थोडक्यात ट्यूब्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया इट इज कॉल्ड एज इंटेन्सिटी. एक कोलम चार्ज पासून 1 अपॉन एप्सिलॉन एवढ्या ट्यूब्स बाहेर पडतात. ट्यूब कोलम चार्ज पासून किती Q अपॉन एप्सिलॉन. म्हणजे ट्यूब्स ऑफ फोर्स समजा आपण Q एवढा चार्ज ठेवला असेल तर Q चार्ज पासून किती ट्यूब्स बाहेर पडतात Q अपॉन एप्सिलॉन. आपण एरिया किती 4 पाय r². म्हणजे 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन इनटू Q अपॉन r². दिस इज द फॉर्म्युला फॉर इंटेन्सिटी. हा माहिती आहे सर्वांना, राईट? ठीक आहे. चला नंतर फ्लक्स. फ्लक्स म्हणजे काय? इंटेन्सिटी म्हणजे एक युनिट एरियातून किती ट्यूब्स बाहेर पडतात त्याला इंटेन्सिटी म्हणतात आणि दिलेल्या एरियातून किती ट्यूब्स बाहेर पडतात त्याला फ्लक्स म्हणतात त्या एरियाचा. फरक दोघांमध्ये फक्त एवढाच आहे, इंटेन्सिटी मध्ये पर युनिट एरिया असतो आणि फ्लक्स मध्ये आपल्याला पाहिजे तो एरिया आपण निवडू शकतो. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय? नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू द गिवन एरिया drawn around the given point in an electric field is called as electric flux through that area. मग फ्लक्स कसा काढतात? एक युनिट एरियातून जर एवढे ट्यूब्स बाहेर पडतात तर ds एवढ्या एरियातून किती पडतात E इनटू ds. कळतं सर्वांना? इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द काय एरिया ds याच्याकडे इंटेन्सिटी, कारण इंटेन्सिटी काय सांगते पर युनिट एरियाची किंमत सांगते. ट्यूब्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया, मग ट्यूब्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया गुणले एरिया म्हणजे की फ्लक्स निघतो त्या एरियाचा. कळतं सर्वांना? मग फ्लक्स समजलं सर्वांना E बार डॉट ds बार. जर इंटेन्सिटी आणि ds
म्हणजे काय, सरफेस एरियाचा नॉर्मल वेक्टर आणि इंटेन्सिटी यांच्यात जर थीटा एवढा अँगल होत असेल, किती होत असेल, थीटा एवढा अँगल, तर या ठिकाणी आपण असं पण लिहू शकतो फ्लक्स इज इक्वल टू, पहा लक्षात घ्या, E ds इनटू काय सांगा cos थीटा. कधी कधी इंटेन्सिटी आणि नॉर्मल वेक्टर ऑफ द सरफेस इज नॉट काय सांगा सेम, और इज नॉट काय, दे आर नॉट काय सांगा इन द सेम डायरेक्शन, देन वी कॅन से दॅट काय सांगा E इनटू ds इनटू काय सांगा cos थीटा. असं आपण त्या ठिकाणी घेतो. चला लक्षात आलं. मग E ची किंमत जर मी ही टाकली 1/4πε किंवा आपण r2, तर किती आहे सांगा, अशा पद्धतीने इनटू काय सांगा cos थीटा, अशा पद्धतीने रिलेशन त्या ठिकाणी येऊन जाईल. कळतं सर्वांना, लक्षात आलं सर्वांच्या, ठीक आहे. नंतर एक टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स, समजा एखादा, आता आपण किती एरिया घेतला होता, ds घेतला होता. आपण जर एखादा क्लोज्ड एरिया घेतला, काय घेतला, क्लोज्ड सरफेस एरिया घेतला, तर टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स किती येणार आहे, तर हे जे काही इलेक्ट्रिक फ्लक्स ds एवढ्या एरियाचा आलाय, ते सगळे जे काही इलेक्ट्रिक फ्लक्स आपल्याला इंटिग्रेट करावे लागतील. काय करावे लागतील, इंटिग्रेट करणे म्हणजे एकत्र करणे. हो, हा जे इंटिग्रेट करणे, पण हा जो सिंबल आहे तो कशाचा, क्लोज्ड सरफेस, इंटिग्रेशन ओव्हर द काय सांगा क्लोज्ड सरफेस, असाचा अर्थ होतो. हा, इंटिग्रेशन ओव्हर द क्लोज्ड सरफेस, जो काही एरिया तुम्हाला घ्यायचा असेल, ते सगळे जे फ्लक्स आहेत छोटे छोटे छोटे, ते सगळे इंटिग्रेट करून एकत्र करावे लागतील. म्हणजे थोडक्यात क्लोज्ड इंटिग्रेशन ऑफ काय E into ds into काय सांगा cos थीटा. युजिंग दिस फॉर्म्युला यू कॅन फाइंड आउट द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द काय सांगा क्लोज्ड सरफेस एरिया. तर these are the concepts माहिती असेल. चला आता जाऊया दुसऱ्या कन्सेप्ट कडे. नॉर्मल इलेक्ट्रिक काय सांगा इंडक्शन. नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इक्वल टू ट्यूब्स ऑफ इंडक्शन, ट्यूब्स ऑफ काय सांगा इंडक्शन अपॉन काय सांगा एरिया पर युनिट एरिया. पहा, ट्यूब्स ऑफ इंडक्शन पर युनिट एरिया, इट इज कॉल्ड एज काय सांगा नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. एक मिनिट, पहा ट्यूब्स ऑफ इंडक्शन पर युनिट एरिया, आलं लक्षात सर्वांच्या. चला ट्यूब्स ऑफ इंडक्शन पर युनिट एरिया. आता मला सांगा नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इज इक्वल टू ट्यूब्स ऑफ इंडक्शन, एक युनिट एरियातून किती ट्यूब्स ऑफ इंडक्शन बाहेर पडतात, एक ट्यूब. ट्यूब्स ऑफ फोर्स किती पडतात, 1/ε, आणि एका युनिट एरियातून ट्यूब्स ऑफ इंडक्शन किती बाहेर पडतात, एक. तर Q एवढा चार्ज मधून किती पडणार सांगा, Q ट्यूब्स ऑफ इंडक्शन. लक्षात ठेवा, परत नीट ऐका, Q कोलम चार्ज मधून Q/ε एवढ्या ट्यूब्स ऑफ फोर्स बाहेर पडतात, आणि Q कोलम चार्ज मधून Q ट्यूब्स ऑफ इंडक्शन बाहेर पडतात. नीट लक्षात घ्या, एका कोलमला एक ट्यूब ऑफ इंडक्शन, एका कोलमला 1/ε ट्यूब्स ऑफ फोर्स. म्हणजे Q कोलमला Q/ε ट्यूब्स ऑफ फोर्स आणि Q कोलमला Q ट्यूब्स ऑफ इंडक्शन. हे फरक आहे दोघांमध्ये, ट्यूब्स ऑफ फोर्स आणि ट्यूब्स ऑफ इंडक्शन मध्ये. Q कोलम पासून Q ट्यूब्स ऑफ इंडक्शन बाहेर पडतात, Q कोलम पासून Q/ε ट्यूब्स ऑफ फोर्स बाहेर पडतात. लक्षात राहू द्या. आणि आपण एरिया किती आला सांगा 4πr स्क्वेअर. लक्षात आलं सर्वांच्या, ठीक आहे. तर Q/4 म्हणजे थोडक्यात असं लिहिलंय 1 काय सांगा 4π इंटू काय सांगा Q/r स्क्वेअर. अशा पद्धतीने आपल्याला ते लिहिता येईल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन पर युनिट एरिया. कळते सर्वांना, लक्षात. मग एक लक्षात आलं का तुमच्या, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन जे आहे ना इज इक्वल टू, हे पहा नीट लक्ष द्या, मी काय करतो एप्सिलॉन ने गुणतो 1/4πε इंटू काय सांगा Q/r स्क्वेअर असं करतो. एप्सिलॉन ने मल्टिप्लाय केलं, एप्सिलॉन ने डिवाइड केलं, एप्सिलॉन ने मल्टिप्लाय केलं, एप्सिलॉन ने काय केलं सांगा डिवाइड केलं. आणि मग लक्षात आलं का तुमचं, नीट पहा एप्सिलॉन इंटू E आलंय, पहा लक्ष द्या, कारण ही किंमत E ची आहे, इंटेन्सिटीची व्हॅल्यू पहा 1/4πε. नीट लक्ष द्या, 1/4πε Q/r स्क्वेअर आहे का, आहे. मग याच्या वेळी लिहिलं तर एप्सिलॉन इंटू E. मग काय लक्षात आलं तुमच्या, नीट लक्षात घ्या की नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इज इक्वल टू एप्सिलॉन इंटू इंटेन्सिटी. कळते सर्वांना. मग व्हॉट इज द रिलेशन बिटवीन नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन अँड इंटेन्सिटी, तर हे रिलेशन आहे, त्यामध्ये नीट ठेवा. इंटेन्सिटीला E म्हणतात, नॉर्मल इलेक्ट्रिकला NEI म्हणतात. NEI इक्वल टू एप्सिलॉन इंटू E. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन अँड इंटेन्सिटी, तर इंटेन्सिटी आणि नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन मध्ये सूत्र आहे, लक्षात ठेवा. काही लक्षात, नीट लक्षात घ्या, अजिबात कन्फ्युजन होऊ नका. एकदम साध्या 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 गोष्टी चाललेल्या आहेत. अर्थात हा चॅप्टर थोडासा वेगळा आहे की नाही. आता हा चॅप्टर आता ज्यावेळेला आपले क्लासरूम लेक्चर सुरू होते त्यावेळेला बेटर शिकवता आला असतं, यापेक्षा बेटर आपल्याला सांगता आला असतं किंवा जास्त एक्सप्लेनेशन करता आलं असतं. परंतु आता काय झाले की ह्या ऑनलाईन लेक्चर्समुळे किंवा अपलोडिंगमुळे थोड्याशा मर्यादा येतात, आपला डाटा वगैरे ह्याच्या गोष्टी पाहतो, ठीक आहे. त्यामुळे आपण पण ठीक आहे, जे आहे ते जेवढं बेटर आहे तेवढं आणखी आपण प्रयत्न करू. जर क्लासरूम लेक्चर सुरू आहे तर त्याचा आणखी आपण बेटर सांगायचा प्रयत्न करू, ठीक आहे. पण हे नीट लक्षात घ्या, याचा स्क्रीनशॉट काढा, देन नीट पहा लेक्चर संपल्यानंतर की ह्याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे, कसं रिलेशन आहे एकमेकांमध्ये, हे सगळं नीट पहा. कारण हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मला गॉस थेरम किंवा त्याचे ऍप्लिकेशन शिकवण्यात काही तथ्य नाही. आपल्याला माहिती पाहिजे फ्लक्स म्हणजे काय. मी जर तुम्हाला शब्द वापरला उद्या इलेक्ट्रिक फ्लक्स, आपल्याला कळलं पाहिजे व्हॉट इज द फ्लक्स, व्हॉट इज द इंटेन्सिटी, व्हॉट इज द काय सांगा नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, व्हॉट इज द टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन.
बरोबर ना. फ्लक्स मध्ये आणि इंटेन्सिटी मध्ये काय फरक आहे? एका युनिट एरियातून जेवढा टूल्स बाहेर पडतात त्याला इंटेन्सिटी म्हणतात आणि दिलेल्या एरियातून जेवढा टूल्स बाहेर पडतात त्याला फ्लक्स म्हणतात. इंटेन्सिटीला एरियाने बोललं की फ्लक्स निघतो. हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. टोटल फ्लक्स कसं काढायचं तर इंटिग्रेशन करायचं असतं टोटल फ्लक्सचं. असं सगळं आपल्याला माहिती पाहिजे. मग नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणजे काय? तर नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन दिस इज द कन्सेप्ट रिलेटेड विथ ट्यूब्स ऑफ इंडक्शन आणि इंटेन्सिटी इज द कन्सेप्ट रिलेटेड विथ ट्यूब्स ऑफ फोर्स. कळलं का? याच्या आधारे सुद्धा तुम्ही इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ मोजता, ताकद मोजता. इंटेन्सिटीच्या आधारे सुद्धा तुम्हाला इलेक्ट्रिक फील्डची ताकदच मोजता येते. दोन्ही टर्म्स तेच सांगतात. पण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी रिलेट्स विथ काय सांगा? ट्यूब्स ऑफ फोर्स आणि नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन रिलेट्स विथ काय सांगा? ट्यूब्स ऑफ इंडक्शन. हा फरक त्यामध्ये लक्षात घ्या. ही टर्म हे कशाशी रिलेटेड, ही टर्म कशाशी रिलेटेड आहे? इंडक्शनच्या ट्यूब म्हणजे काय, ट्यूब्स ऑफ फोर्स म्हणजे काय, ती एका कॉलम चार्ज पासून किती ट्यूब्स ऑफ फोर्स बाहेर पडतात? तर 1/epsilon ट्यूब्स फोर्स बाहेर पडतात. मग क्यू कॉलम पासून किती पडणार? Q/epsilon. एका कॉलम चार्ज पासून किती ट्यूब्स ऑफ इंडक्शन बाहेर पडतात? तर एक ट्यूब बाहेर पडते. मग क्यू कॉलम पासून किती बाहेर पडणार? Q ट्यूब्स ऑफ इंडक्शन बाहेर पडणार. हा फरक आहे दोघांमध्ये. आलं लक्षात? व्हॉट इज द रिलेशन बिटवीन नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन अँड काय इंटेन्सिटी? पहा, मी epsilon ने मल्टिप्लाय केले, epsilon डिवाइड केले, epsilon ने मल्टिप्लाय केले, epsilon डिवाइड केले. मग epsilon इनटू काय सांगा? E. तर दिस इज द फॉर्म्युला. नीट लक्षात ठेवा. नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इक्वल टू epsilon इनटू काय सांगा? E. राहील लक्षात? अशा प्रकारचा फॉर्म्युला नीट लक्षात राहू द्या. चला जातो मी पुढे दुसरा. टोटल किंवा नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. लक्षात द्या, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन और एरिया ओव्हर म्हणा किंवा थ्रू म्हणा, एरिया काय सांगा? ds इज इक्वल टू काय करायचं? नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणजे काय करायचं सांगा? ds करायचं. नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन हे आहे, मग epsilon इनटू काय सांगा? ds असं लिहिलं तरी चालेल, कारण नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन epsilon e च्या फॉर्म्युलाने काढता येतात. epsilon e इनटू काय सांगा? ds. दिस इज द फॉर्म्युला फॉर नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. राईट लक्षात? कळलं सर्वांना? आता E इनटू ds ला काय म्हणता तुम्ही? E इनटू ds ला तुम्ही काय म्हणता बरं? फ्लक्स म्हणता, आहे की नाही? हे थोडक्यात आपण असं पण म्हणू epsilon इनटू काय सांगा? फ्लक्स असं पण लिहिलंय तुम्हाला. epsilon इनटू काय सांगा? d5 लिहिलं तरी चालेल किंवा फ्लक्स लिहिलं तरी चालेल. तर ते सर्वांना तुम्हाला येते का लक्षात? ठीक आहे, नीट लक्षात घ्या. हे पाहिजे लिहिलेले मी epsilon E इनटू ds. E इनटू ds cos थीटा ची त्याची किंमत आपण नंतर सबस्टिट्यूट करू. तर E इनटू ds ला आपण काय म्हणतो सांगा? फ्लक्स म्हणतो. कळते का सर्वांना? म्हणून अशा प्रकारे सुद्धा टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, नॉर्मल इलेक्ट्रिक काय सांगा? इंडक्शन ओव्हर एरिया ds जे कोड काय सांगा? epsilon इनटू काय सांगा? phi दॅट इज फ्लक्स. कारण E ds ला आपण फ्लक्स म्हणले. कळते सर्वांना? असं पण आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. आणि इन दिस वे वी कॅन काय सांगा? सॉल्व द एक्झाम्पल्स. राईट? ठीक आहे, लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. आता इथपर्यंत हे नीट समजून घ्या. नीट सगळ्या गोष्टी फील करा. हे सगळं तुमच्या जवळ ठेवा पाहिजे एका पेजवर. जेव्हा कधी आपल्याला अडचण वाटेल की अरे फ्लक्स म्हणजे काय, अरे नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणजे काय, काय रिलेशन एकमेकांमध्ये, हे जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्हाला हे पेज दिसलं पाहिजे. येस, आपण काय थोडंफार कन्फ्युज झालो की काय चला या पेजवर लगेच आपण पाहू शकतो की काय थोडासा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. जाऊ मी पुढं. नीट लक्षात घ्या. सगळ्या टर्म्स आपल्याला फार महत्त्वाच्या, फार महत्त्वाच्या आहेत. या सगळ्या टर्म्सच्या नंतरच आपण चॅप्टर सुरू करणार आहोत किंवा चॅप्टर आपला आता जो सुरू होणार आहे तो सुरू करत असताना वी शुड नो ऑल दिस थिंग्स. या सगळ्या गोष्टी आपल्याला काय पाहिजे सांगा? माहिती पाहिजेत. लक्षात येते सर्वांच्या? लागलं ते एक तिसरी कन्सेप्ट मी सांगतो. टोटल नॉर्मल इथं टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक काय सांगा? इंडक्शन ऑफ ओव्हर क्लोज्ड सरफेस इंटिग्रेशन घ्यायचं क्लोज सरफेस हे पाहायचं. epsilon काय सांगा? E इनटू काय सांगा? ds. कळतं सर्वांना? epsilon E ds. हवं तर त्याला cos थीटा तुम्ही अप्लाय करू शकता. नंतर लागलं तर cos थीटा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. थीटा जर सरफेस एरियाचा नॉर्मल वेक्टर आणि इंटेन्सिटी जर सेम डायरेक्शनने असेल तर थीटाची व्हॅल्यू 0 येते आणि cos 0 1 असतो. म्हणून तो नाही घेतला तरी चालतो, पण इतर वेळेला मग घ्यावा लागतो तो cos थीटा. अशा पद्धतीने तुम्हाला ते करता येईल. येते लक्षात? तर तीच मला वाटतं काय सांगा? कन्सेप्ट. राईट? लक्षात राहू द्या. काय कन्सेप्ट होत्या त्या लक्षात ठेवा या ठिकाणी. जातो मी आता पुढं. चला
एप्सिलॉन ई. हे लक्षात राहू रिलेशन. हा ठीक आहे. चला गॉस थेरम. गॉस थेरम कडे जाऊ. व्हॉट इज मीन बाय गॉस थेरम? पहा तुम्ही 11वी शिकलेले थेरम इथे तर टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन over a closed surface area of any shape with any number of charges situated inside it is equal to inside it at any positions is equal to the algebraic sum of the enclosed charges by that closed surface. Path. या थेरमचं तुम्ही प्रूफ पाहिलेलं आहे. पहा लक्षात घ्या. हा जो थेरम आपण लिहिला आहे ठिकाणी त्याला गॉस थेरम असं म्हणतात. या थेरमचा प्रूफ जो होता मला लास्ट इयरला तुम्हाला आठवत असेल त्याचा प्रूफ वगैरे होतं. तर हा काय सांगतो टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर क्लोज्ड सरफेस एरिया इज इक्वल algebraic sum of काय सम ऑल चार्जेस सिच्युएटेड इनसाइड द काय सांगा दॅट क्लोज सरफेस एरिया. अशा प्रकारचा थेरम आहे. हा थेरम आपण सर्वांनी पाहिलेला आहे. त्या थेरमचा उपयोग आपल्याला करायचा. मी या थेरमच्या प्रूफच्या फंदात पडणार नाही कारण ते प्रूफ जे ते 11 स्टँडर्डला आपण ऑलरेडी पाहिलेले आहे. We already seen the proof of this Gauss theorem in the 11th standard. त्यामुळे कोणाला इंटरेस्ट असेल 11th स्टँडर्डचं जे बुक आहे ते बुक ओपन करा. त्याच्यामध्ये हा थेरम दिलेला आहे. पहा लक्षात घ्या. तर दिस थेरम इज देअर. त्याचा प्रूफ त्या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला. तर गॉस थेरम जो आहे पण त्याची ऍप्लिकेशन्स मात्र 12th ला गेल्यानंतर दिलेले आहेत. ऍप्लिकेशन आपल्याला 11th दिलेली नव्हती. त्या ऍप्लिकेशन्स आपण 12th ला या थेरमचा उपयोग कुठं करायचा कशा पद्धतीने करता येईल आपल्याला तर ते आपल्याला या ठिकाणी शिकायचे. कशा ठिकाणी काय सांगितलं हा टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर द क्लोज सरफेस एरिया इज इक्वल टू काय सांगा समेशन ऑफ काय सांगा क्यू इज इक्वल टू समेशन ऑफ क्यू. तर अशा पद्धतीने पण वापरू शकता किंवा ऑर. हा ठीक आहे. आता जे लास्ट इयरचं बुक होतं त्यामध्ये ह्या पद्धतीने वापरून तुम्हाला ऍप्लिकेशन केले होते. आता नवीन जे पुस्तक आलेले आता ह्या वर्षीचं या वर्षी या पुस्तकात काय केले की सेम कन्सेप्ट वापरले. फक्त टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन जे आहे लक्षात ठेवा. त्याच्यावेळी काय केलं सांगा इलेक्ट्रिक फ्लक्स घेतलाय. असे जादा गणित सोडवलं. इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर द क्लोज्ड सरफेस एरिया ओव्हर म्हणा किंवा थ्रू म्हणलं तरी चालतं. थ्रू ठीक आहे. थ्रू और ओव्हर क्लोज्ड सरफेस एरिया इज इक्वल टू बघा सर्वांना इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द काय सांगा क्लोज्ड सरफेस एरिया इक्वल टू नंबर ऑफ ट्यूब्स emitting number of tubes of induction काय सांगा induction emitting through the charge conductor काय सांगा चार्ज कंडक्टर. नीट लक्षात घ्या. आले लक्षात. तर अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला ते फॉर्म्युला लिहिता येतो. तर हे फॉर्म्युला वापरला तरी चालेल हा फॉर्म्युला वापरला तरी चालेल. तर अशा पद्धतीने मी काय सांगा थ्रू दॅट कंडक्टर. तर कंडक्टर मधून ज्या काही ट्यूब्स ऑफ इंडक्शन बाहेर पडणार आहे त्या दिलेल्या एरियाच्या क्लोज सरफेसवरून कुठून ना कुठून बाहेर पडणारच आहे. त्यामुळं दिलेल्या एरियातून निघणाऱ्या ट्यूबची संख्या आणि त्या एरियाचा इलेक्ट्रिक फ्लक्स कसा असतो सांगा सेम असतो. तर 12th ला गेल्यानंतर आपण याच्याऐवजी आता लास्ट इयरला आपण अशा प्रकारे प्रूफ म्हणजे मागचं जे पुस्तक होतं जुनं त्यामध्ये या पद्धतीने वापरलं होतं. आता नवीन पुस्तकात या पद्धतीने वापर काय फरक नाही. पहा सेमच आहे सगळं. दोघांचा अर्थ सेमच आहे. तर नीट लक्षात घ्या कसा थेरम वापरायचा. इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द क्लोज्ड सरफेस एरिया इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द काय सांगा क्लोज सरफेस एरिया इज इक्वल टू नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ इंडक्शन एमिटिंग थ्रू द काय सांगा चार्ज कंडक्टर. तर त्या सर्वांना अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज करायचा आहे. तर गॉस थेरम आणि मग आता या गॉस थेरमचे आपण ऍप्लिकेशन सुरू करणार आहे. काय सुरू करणार आहे सांगा ऍप्लिकेशन्स आपल्याला सुरू करायचे. एक मिनिट आवाज येतोय आपण पहा. तर
या ठिकाणी आपल्या असं लक्षात आलं की इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द काय सांगा क्लोज सरफेस एरिया इक्वल टू, आता हा थेरम जो आहे तो मी रब करणार आहे आणि या थेरमचा यूज करून आपण काय करणार सांगा ऍप्लिकेशन्स, पहिले ऍप्लिकेशन जे आहे गॉसच्या थेरमचं ते सुरू करूया. पहा लक्षात घ्या. ठीक आहे, एकदा फायनली नोट करा मी काय सांगितलं. लक्षात घ्या आपल्याला हा थेरम कसा वापरायचा आहे तो लक्षात घ्या. या पद्धतीने वापरू शकता तुम्ही. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर क्लोज सरफेस एरिया इज इक्वल टू समेशन ऑफ काय सांगा क्यू, किंवा या ठिकाणी तो ऑर. आपल्याला अशा पद्धतीचं एक रिलेशन वापरायचं. पहा लक्षात घ्या. फ्लक्सच्या आधारे जर वापरला तर इलेक्ट्रिक फ्लक्सचे दोन फॉर्म्युला आहेत. पहा लक्षात घ्या. ऑर आणि आपण हाच वापरणार इलेक्ट्रिक काय सांगा फ्लक्स इज इक्वल टू, बरोबर ठीक आहे. इलेक्ट्रिक काय सांगा फ्लक्स इज इक्वल टू काय असतं क्यू अपॉन एप्सिलॉन 0. जर व्हॅक्यूम असेल तर एप्सिलॉन 0 आणि व्हॅक्यूम नसेल तर एप्सिलॉन, बरोबर ठीक आहे. नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ काय सांगा फोर्स एमिटिंग फ्रॉम द चार्ज इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक फ्लक्स. आलं लक्षात सर्वांच्या. आणि इज इक्वल टू काय सांगा इंटेन्सिटी इनटू काय सांगा ds. तर इंटेन्सिटीला फ्लक्स सॉरी इंटेन्सिटीला आपण एरियाने गुणलं की काय मिळतं सांगा फ्लक्स मिळतो त्या एरियाचा. येते लक्षात. तर अशा पद्धतीने आपण काय केलं कसा इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला वापरला. फक्त क्लोज सरफेस एरिया असल्यामुळे आपण ते इंटिग्रेशन घेतो, इंटिग्रेशन ऑफ क्लोज सरफेस एरिया. नीट लक्षात घ्या. मगाशी जे मी रब केलं मागाचा जो काही लिहिलं होतं त्याच्यावर घ्या आहे सगळं. इलेक्ट्रिक फ्लक्स कसा काढायचा क्यू अपॉन एप्सिलॉन. यात लक्षात नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स एमिटिंग पर यूनिट काय सांगा एरिया त्याला काय म्हणतात इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणतात. आलं लक्षात. पण इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ क्लोज्ड एरिया संपूर्ण एरियाचा किती येणार आहे क्लोज्ड एरियाचा असणार आहे क्यू अपॉन काय सांगा एप्सिलॉन. तर त्या सर्वांना एवढा इलेक्ट्रिक फ्लक्स असतो आणि इनटू काय सांगा समेशन ऑफ ds, इंटिग्रेशन ऑफ e इनटू ds. तर ह्या फॉर्म्युलाचा उपयोग मी करणार आहे. लक्षात राहू द्या. फॉर्म्युला कळालाय. इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ क्लोज्ड एरिया इज इक्वल टू काय सांगा क्यू अपॉन एप्सिलॉन आणि इक्वल टू काय सांगा लक्षात आलं. ठीक आहे. चला अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी काय करतोय सांगा हा फॉर्म्युला मी वापरणार. अशा पद्धतीने वापरला तरी चालतो, अशा पद्धतीने गॉसचा थेरम वापरला तरी चालेल. चला तर याचा उपयोग आपण या ठिकाणी करू आणि आपलं पहिले ऍप्लिकेशन जे आहे ते सुरू करू. आता आपला खरा चॅप्टर सुरू झाला. आपला 12वीचा जो सिलेबस आहे तो इथून सुरू झाला. हे सगळं येते तुम्हाला असं गृहीत धरलं गेलंय. हे सगळं 11ला तुम्ही शिकलाय असं सगळं गृहीत धरलं गेलं. आणि 12चा जो चॅप्टर आहे त्याचा सिलेबस जो आहे तो आता मी सुरू करतोय फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ गॉस थेरम. चला सोडूया. हे सगळं लक्षात ठेवायला आता तुम्ही या ठिकाणी लिहून ठेवतो. नीट लक्षात घ्या. इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ द एरिया इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय सांगा e इनटू काय सांगा ds. e बार डॉट ds बार इक्वल टू आपण असं लिहू शकतो e ds cos थीटा. चला 12चा सिलेबस सुरू झाला. आता पहिले ऍप्लिकेशन गॉसचा थेरम आपण 11ला पाहिला होता. कालपासून आजपर्यंत जेवढं किती शिकवलं मी ते सगळं बेसिक तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक शिकण्यासाठी हवंय. आलं लक्षात. आणि ते बेसिक सगळं झाल्याच्या नंतर आता आपला स्टार्ट होतोय 12चा सिलेबस. पहा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू किंवा ड्यू टू म्हणलं तर चालेल. ड्यू टू चार्ज स्फेरिकल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू काय सांगा चार्ज स्फियर. लक्षात घ्या. पहिले ऍप्लिकेशन मी सुरू केलंय गॉस थेरमचं. राईट. ठीक आहे. गॉस थेरमचं पहिले ऍप्लिकेशन. वी आर गोइंग टू स्टार्ट द फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ गॉस थेरम. नीट आता बारकाईने लक्षात घ्या. इथून पुढं जे काय आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहा कन्सिडर अ चार्ज स्फियर हॅविंग रेडियस कॅपिटल R. पहा एक चार्ज स्फियर मी या ठिकाणी कन्सिडर केलाय. त्याचे रेडियस जे आहे ते कॅपिटल R एवढे रेडियस आहे. पहा लक्षात घ्या. इट इज सेंटर. आणि लक्षात कन्सिडर द चार्ज स्फियर याच्यावर चार्ज ठेवलेला आहे. पहा लक्षात घ्या. हे रेडियस काय सांगा चार्ज. ठीक आहे. रेडियस किती त्याची कॅपिटल R एवढे रेडियस. मी लागलं तर रेडियसला थोडंसं वेगळा कलर वापरतो. ठीक आहे. आता पहा
हाऊ मच चार्ज इज सिच्युएटेड, क्यू इज द चार्ज. मग या ठिकाणी लिहितो बघा लक्षात, आर इज इक्वल टू रेडियस ऑफ चार्ज स्फियर. चार्ज स्फियरचे रेडियस किती आर, राईट. ठीक आहे. आता क्यू इक्वल टू काय असणार, टोटल चार्ज ऑन स्फियर. तो जो काय स्फियर आहे त्याच्यावरचा टोटल चार्ज किती आहे, सिग्मा इज इक्वल टू चार्ज डेन्सिटी. सिग्मा किती घेतलं, चार्ज डेन्सिटी. चार्जची डेन्सिटी म्हणजे याचा अर्थ चार्ज पर युनिट काय सांगा, चार्ज पर युनिट काय सांगा, एरिया. हा, म्हणून सिग्मा इज इक्वल टू किती आलं बघा लक्षात, किती चार्ज आहे याच्यावर, या संपूर्ण स्फियरवर किती चार्ज आहे, क्यू. टोटल चार्ज किती आहे, क्यू. आणि या स्फियरचा एरिया किती आहे सांगा, 4 पाय कॅपिटल आर चा स्क्वेअर. कारण स्फियरची रेडियस आपण कॅपिटल आर घेतलेली आहे. सिग्मा किती आलं समजलं तुम्हाला, क्यू आपण 4 पाय आर स्क्वेअर. नंतर आता काय केलं बघा, स्मॉल आर इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम सेंटर ऑफ चार्ज स्फियर. पहा, चार्ज स्फियरच्या सेंटर पासून मी आर एवढ्या अंतरावर, किती स्मॉल एवढ्या अंतरावर, इथं लक्ष द्या, इथपासून इथं आर एवढ्या अंतर, हे अंतर आर आहे. इथे एक पी नावाचा पॉइंट घेतलाय, आलं लक्षात. आणि पी नावाच्या पॉइंटला व्हॉट इज द इंटेन्सिटी, म्हणजे या चार्ज स्फियर मुळे जे इलेक्ट्रिक फील्ड तयार झालेले त्याच्यात होती, त्या इलेक्ट्रिक फील्डची ताकद पी नावाच्या पॉइंटला किती आहे, इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता. इलेक्ट्रिक फील्डची तीव्रता किती आहे, कुणामुळे इलेक्ट्रिक फील्ड तयार झालं, त्या चार्ज कंडक्टरमुळे तयार झालं. चार्ज जो स्फियर आहे हा स्थिर आहे, हा स्फियर, याच्यामुळे याच्या सभोवताली इलेक्ट्रिक फील्ड तयार झालेले आहे सगळं. ते इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ पी नावाच्या पॉइंटला किती आहे ते आपल्याला शोधायचे. व्हॉट इज द स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, त्यालाच आपण इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी म्हणतो. व्हॉट इज द इंटेन्सिटी ॲट काय सांगा, पॉइंट पी विच इज टेकन ॲट द डिस्टन्स काय सांगा, आर फ्रॉम काय सांगा सेंटर. तर सर्वांना त्या सेंटर पासून आर एवढा अंतरावर तो पॉइंट पी घेतलेला आहे. लेट वी टेक द काय सांगा, गॉसियन सरफेस. वी टेक द अनदर काय सांगा, स्फियर having the radius small r. म्हणजे काय की स्मॉल आर एवढा रेडियसचा काय केला, दुसरा स्फियर घेतला इथे, या ठिकाणी लक्षात घ्या. याला आपण गॉसियन सरफेस म्हणतो, GAUSSIAN, गॉसियन सरफेस. त्याचे रेडियस किती आहे सगळ्यांना माहिती आहे. पहा, ते आता पी नावाच्या पॉइंटला तुम्हाला इंटेन्सिटी काढायची ना, मग पी नावाच्या पॉइंट मधून जाणार आहे काय, अनदर सिलेंडर किंवा अनदर स्फेरिकल पार्ट मी घेतला, रिजन घेतला, इमेजिन केला. इमेजिन द काय सांगा, अनदर स्फियर ऑफ रेडियस स्मॉल आर व्हिच पासेस थ्रू द पॉइंट काय सांगा, पी. पी पॉइंटला तुम्हाला इंटेन्सिटी काढायची ना, मग पी पॉइंट मधून जाणार याच्याच आकाराचा म्हणजे स्फेरिकलच आकाराचा मी एक नवीन सरफेस गृहीत धरला, इमॅजिन केलाय. इमॅजिन केलेल्या सरफेसला गॉसियन सरफेस म्हणतात. काय म्हणायचं, गॉसियन सरफेस. हा गॉसियन सरफेस मी त्या ठिकाणी घेतला. नाव ते एकदा काय सांगा, स्मॉल एरिया डीएस. या पीच्या भोवती एक छोटासा एरिया घ्या. त्या एरियाला काय नाव आहे, किती एरिया घेतला मी, डीएस एवढा एरिया घेतला. तर ते सर्वांना आता 12 लक्षात घ्या. द ट्यूब्स ऑफ फोर्स एमिटिंग फ्रॉम द काय सांगा, याच्यापासून सगळ्या देशांना ट्यूब्स ऑफ फोर्स एमिट होतात. काय ट्यूब्स ऑफ फोर्स इकडे जाते, मी त्या थोड्याशा वेगळ्या याने दाखवतो, 12 लक्षात घ्या. some tubes of force going here, some tubes of force going here, some tubes of force going here. काही इकडे चालल्यात, काही इकडे चालल्यात, some are going here, some are going here, some are going in this way. तर त्या सर्वांना मग इंटेन्सिटी जी आहे तिचं डायरेक्शन हे असं आहे. आणि हा जो ds नावाचा वेक्टर आहे त्याचा जो नॉर्मल वेक्टर आहे तो सुद्धा याच दिशेने असणार आहे. तर त्या सर्वांना नॉर्मल वेक्टर ऑफ काय सांगा, ds. त्यामुळे थीटा अँगल 0 येणार आहे. थीटा काय येणार सांगा, 0. कारण नॉर्मल टू द ds. आता या सरफेसला जर नॉर्मल काढली तर इट इज अलोंग द रेडियस. हा जो सरफेस घेतला ना ds, त्या ds नावाच्या सरफेसला मी लंब टाकला तर तो पण इंटेन्सिटीच्या अलोंग येणार आहे. मग थीटा इक्वल टू 0. थीटा इज व्हॉट, थीटा इज द अँगल बिटवीन इंटेन्सिटी अँड द नॉर्मल ऑफ ds. ds ला काढलेली नॉर्मल. आता समजा हा क्लोज सरफेस आहे, इथे जर मी नॉर्मल काढले तर ती असे येणार आहे, असे. हा जो सरफेस असेल तर असे येणार आहे आणि इंटेन्सिटी सुद्धा त्याच दिशेने. तर इंटेन्सिटी आणि नॉर्मल वेक्टर ऑफ ds यांच्यामध्ये 0 अँगल आहे, लक्षात ठेवा. एवढ्या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी घेतल्या आहेत. आलं लक्षात, ठीक आहे. मी या ठिकाणी मी शेवटचं एक लिहितो, ds इक्वल टू एरिया ऑफ रिजन टेकन अराउंड पॉइंट काय सांगा, पी. पी नावाच्या पॉइंटच्या सभोवताली एक रिजन घेतलेला आहे मी छोटासा, त्याला मी काय म्हटले सांगा, ds असं म्हटले. नाव आता लक्ष द्या, सुरुवात करूया आपल्या टॉपिक कडे. इलेक्ट्रिक फ्लक्स. पहा, इलेक्ट्रिक काय सांगा, फ्लक्स थ्रू एरिया काय सांगा, ds इज इक्वल टू t5 म्हणतो आपण त्याला. d5 इज इक्वल टू सगळ्यांना माहिती आहे E बार डॉट काय सांगा, ds बार. इंटेन्सिटीला एरियाने बोललं की इलेक्ट्रिक फ्लक्स निघतो, हे पाहिजे आहे. पहिला मी ds एवढ्या एरियाचा घेतला बरं का, टोटल नाही घेतला मी. काय घेतला, फक्त ds एवढ्या एरियाचा घेतलाय.
मग आता पहा हे आला एवढा, ठीक आहे. मग आता या ठिकाणी इथपर्यंत आल्यानंतर e इक्वल टू आपण असं लिहू शकतो का लक्षात, e इंटू काय सांगा ds इंटू cos थीटा, e इंटू ds इंटू काय सांगा cos थीटा. नाउ देयरफॉर इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर किंवा थ्रू गॉसियन सरफेस, गॉसियन सरफेस. आता पूर्ण गॉसियन सरफेस मी पहिला ds एवढ्या एरियाचा इलेक्ट्रिक फ्लक्स काढला, आता मी पूर्ण गॉसियन सर्कलचा काढणार आहे. मग सगळे असे चेंज आहे ds सगळे जे एरिया आहेत ते मला इंटिग्रेट करावे लागतील. सगळे असे एरिया काय करावे लागतील सगळा इंटिग्रेट करावे. त्याला मी फाय म्हणणार आहे. फाय टोटल फ्लक्स मी फाय शब्द वापरतोय आणि फक्त ds मधला जो इलेक्ट्रिक फ्लक्स आहे त्याला मी काय म्हटलं d5 म्हणलेले आहे, राईट का. आता फाय इंटिग्रेशन क्लोज्ड सरफेस, हा जो क्लोज्ड सरफेस घेतला ना गॉसियन सरफेस त्याचा किती येणार आहे, तर क्लोज्ड इंटिग्रेशन ऑफ काय सांगा d5, क्लोज्ड इंटिग्रेशन ऑफ काय सांगा टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द गॉसियन सरफेस, त्याला आपण फाय म्हटले, इज इक्वल टू क्लोज्ड इंटिग्रेशन ऑफ काय सांगा इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू एरिया ds. कारण असे ds सगळे एकत्र करायचे, इंटिग्रेट करायचे. मग आता फाय इज इक्वल टू क्लोज्ड इंटिग्रेशन ऑफ काय सांगा e इंटू ds इंटू काय सांगा cos थीटा. हे पहा कारण का d5 ची किंमत किती आहे, e इंटू ds इंटू cos थीटा आहे. कळतं सर्वांना, ठीक आहे. आला इथपर्यंत. म्हणून पहा फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्लोज्ड इंटिग्रेशन ऑफ e इंटू आता ds. व्हॉट इज द ds, e इंटू लागला तर e मी पाहून काढतो पहा लक्षात, इंटिग्रेशन ऑफ e इंटू ds. आता पहा cos थीटा बट इथे लिहितो थीटा इक्वल काय सांगा 0, म्हणून cos थीटा इथे किती आला सांगा 1 आला. कारण का इंटेन्सिटी आणि ds चा नॉर्मल याचा जो नॉर्मल वेक्टर आहे दे आर इन द काय सांगा सेम डायरेक्शन. इंटेन्सिटी एंड नॉर्मल वेक्टर ऑफ ds इज इन द सेम डायरेक्शन. इंटेन्सिटी म्हणजे काय, डायरेक्शन ऑफ काय इलेक्ट्रिक लाइन ऑफ फोर्स, त्याला इंटेन्सिटी डायरेक्शन म्हणतो आपण. मग त्या ठिकाणी 0 असल्यामुळे cos 0 1 आला. मग अशा पद्धतीने cos थीटाची किंमत 1 आली. आलं लक्षात, ठीक आहे. म्हणून फाय इज इक्वल टू इंटेन्सिटी इज टेकन कॉमन, कारण हा सिमेट्रिकल पार्ट असल्यामुळे जेवढ्या टर्म्स इकडे जातात तेवढ्या इकडे त्यामुळे इंटेन्सिटी सगळ्या ठिकाणी r एवढ्या अंतरावर सेम आहे सगळ्या दिशांना, त्यामुळे इंटेन्सिटी इज टेकन कॉमन आणि इंटू काय सांगा ds. आणि म्हणून फाय इज इक्वल टू लक्षात इंटेन्सिटी गुणिले व्हॉट इज द ds, ds इज द काय सांगा इंटिग्रेशन ऑफ ds. सगळे ds एकत्र केले, हा जो ds आहे ते सगळे इंटिग्रेट केले तर काय होईल सांगा टोटल सरफेस एरिया काय होणार आहे गॉसियन सरफेस. मग गॉसियन सरफेस इंटिग्रेशन सगळे सरफेस गॉसियन सरफेस एकत्र केले याचा येणार 4 पाय काय सांगा r स्क्वेअर. किती इथे लिहितो, ठीक आहे. 4 पाय काय सांगा, कारण या संपूर्ण सगळे असे छोटे 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 ds एकत्र केले एक वेळेला काय सांगा सरफेस एरिया ऑफ गॉसियन सरफेस. कळते सर्वांना. अशा पद्धतीने आलो याला मी काय म्हणतो सांगा 1 नंबर म्हणून ठेवतो. आलं लक्षात. बट परंतु फाय इज इक्वल टू काय असतं, फाय इक्वल टू q अपॉन एप्सिलॉन. फाय इक्वल टू काय सांगा q अपॉन एप्सिलॉन. फायच्या दोन व्याख्या आहेत, एक q अपॉन एप्सिलॉन आणि एक इंटिग्रेशन. इंटिग्रेशनच्या आधारे फायची किंमत आहे, फाय इंटिग्रेशनची कन्सेप्ट वापरून फाय किती आला एवढा, आणि फायची दुसरी व्याख्या काय आहे q अपॉन एप्सिलॉन. मग याला म्हणतो काय सांगा 2 नंबर. हा कंपेअरिंग 1 and 2. कंपेअर 1 and काय सांगा 2. 1 आणि 2 ची तुलना करा. चला पहा लक्षात द्या, e into 4 pi r square is equal to q upon काय सांगा epsilon. e into 4 pi r square is equal to काय सांगा q upon epsilon. कळलं का, e into 4 pi r square equal to q upon epsilon. आणि मग आता पहा लक्षात e is equal to 1 upon 4 pi epsilon into काय सांगा q upon r square. तर this is the formula for the intensity. लक्षात, ठीक आहे. अराउंड द काय सांगा इंटिग्रेट रिलेटेड टू द चार्ज स्फेरिकल कंडक्टर. तर चार्ज स्फिअरचा जो कंडक्टर असेल त्याच्या भोवती r एवढ्या अंतरावर, किती अंतरावर, त्याच्या सेंटर पासून r एवढ्या अंतरावर इंटेन्सिटी किती असते त्या फॉर्म्युल्याने तुम्हाला काढता येते. दिस इज द फॉर्म्युला फॉर इंटेन्सिटी, राईट. ठीक आहे. तर नीट लक्षात घ्या. परत एकदा मी तुम्हाला सांगतो, आपल्याला गॉसचा थेरम या पद्धतीने वापरायचा आहे. फायचे दोन फॉर्म्युले q अपॉन एप्सिलॉन किंवा म्हणून क्लोज्ड इंटिग्रेशनचा फाय किती असतो क्लोज्ड इंटिग्रेशन ऑफ e into ds into cos थीटा. तर या पद्धतीने फाय काढायचा आणि तो याच्याबरोबर कंपेअर करायचा. तर ते सर्वांना त्या पद्धतीने तुम्हाला तो कॉसचा थेरम वापरायचा असतो. मी काय केलं पाहिजे, इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द एरिया dq. मी पहिले एक छोटासा एरिया घेतला, मला p पॉइंटला इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी काढायची, त्याच्या भोवती मी ds चा एरिया घेतला, मग त्याचा फ्लक्स पहिला काढला. काय फ्लक्सचं सूत्र, हे पाहिजे सूत्र आहे e into काय सांगा ds. छोटा एरिया असेल तर इंटिग्रेशन घ्यायची गरज नाही, आपण पहिले छोटा एरियाचा घेतोय. कळतं सर्वांना. मग त्याला मी d5 म्हटलं. काय म्हटलं, छोटा असल्यामुळे d5 म्हटलं. पहिले छोटा एरिया मग पूर्ण एरियाचा घ्यायचा, लक्षात घ्या. मग छोट्या एरियाला इलेक्ट्रिक फ्लक्स किती असणार आहे e बार डॉट ds बार, म्हणजे e ds into काय सांगा cos थीटा. मग संपूर्ण एरियाचा किती येणार आहे, संपूर्ण एरियाचा त्याला फाय म्हणायचं.
असे जे छोटे छोटे इलेक्ट्रिक फ्लक्स आहे छोटे छोटे एरिया ते सगळे इंटिग्रेट करायचे. इंटिग्रेशन ऑफ d फाय, मग d फाय ची व्हॅल्यू किती आहे? हे पहा d फाय ची व्हॅल्यू किती? e ds इनटू cos थीटा, परंतु थीटा किती आहे? 0, त्यामुळे cos थीटा 1 आला, त्यामुळे तो नाही लिहिला तरी चालेल. म्हणून फाय ची व्हॅल्यू आली e इनटू ds फक्त. कळालं सर्वांना? क्लोज्ड इंटिग्रेशन ऑफ e इनटू ds. हे आणि हे चिन्ह वेगळे आहे बरं का. हे चिन्ह आहे क्लोज्ड इंटिग्रेशनचं, हा फाय काय म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स. हा मग e मी कॉमन घेतला कारण हे आकृती सिमेट्रिक असल्यामुळं इंटेन्सिटी सगळ्या दिशांना सेम असणार, ते कॉन्स्टंट असणार आहे. इंटेन्सिटी आणि ds घेतलं, मग इंटिग्रेट असे सगळे ds एकत्र केले, सगळ्या ds एकत्र केले तर काय होणार आहे? टोटल सरफेस एरिया ऑफ कोसाइन सरफेस किती आला? 4 पाय r स्क्वेअर. कारण हा जो एरिया आहे कोसाइन ज्याच्यावर तो ds आहे तो आला 4 पाय r स्क्वेअर. मग ds ची व्हॅल्यू टाकली 4 पाय r स्क्वेअर मी इनटू 4 पाय r स्क्वेअर. परंतु पहा q इक्वल किती असेल? q अपॉन एप्सिलॉन. म्हणजे 2 नंबरचं इक्वेशन आणि 1 नंबरचं इक्वेशन काय केलं? कंपेअर केलं तर e e इनटू 4 पाय r स्क्वेअर इक्वल टू q अपॉन एप्सिलॉन असं आलं. आणि इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आलाय 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन q अपॉन r स्क्वेअर. हा मगाशी पण मी तुम्हाला काढून दाखवला होता वेगळ्या पद्धतीने, आज हा गॉस थेरमने दाखवलाय. येते लक्षात? ठीक आहे. मगाचं जर स्क्रीन तुम्ही पाहिलं असेल सुरुवातीला जे पण फळ्यावर लिहिलं होतं त्याच्यावर सुद्धा हा फॉर्म्युला आला होता, पण तो डेफिनेशनचा यूज करून आला होता. आता मी गॉसियन थेरमने काढून दाखवले. हा ठीक आहे. चला आता स्पेशल केसेस पहा. केस 1, if point P lie on surface of charged sphere then r equal to काय असणार? कॅपिटल R. तर r equal to r होऊ शकतं. एक काम करूयात आता, एकच मिनिट थांबा. स्पेशल केसेस घेण्यापूर्वी पहिल्यांदा काय करतो? बट q इज इक्वल, हे पाहिजे टाकणार आहे लक्ष द्या. q हे पाहिजे q इज इक्वल टू किती? सिग्मा इनटू काय असणार? 4 पाय r चा स्क्वेअर. लक्षात घ्या सर्वांना. सिग्मा म्हणजे काय? चार्ज डेन्सिटी, टोटल चार्ज डिवाइडेड बाय एरिया. एकूण एवढे एरियावर हा चार्ज काय झालेला आहे सांगा? सिच्युएट झालेला आहे ना. मग चार्ज डेन्सिटी कशी? टोटल चार्ज आपण एरिया, त्याला चार्ज डेन्सिटी म्हणतो, चार्ज पर युनिट एरिया. कळते सर्वांना? मग q इक्वल टू किती? ते त्या ठिकाणी टाकतो. सिग्मा इनटू काय सांगा? 4 पाय r चा स्क्वेअर. देयरफॉर इंटेन्सिटी इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन इनटू सिग्मा इनटू काय सांगा? 4 पाय r स्क्वेअर आणि आपण काय सांगा? r स्क्वेअर. 4 पाय गेट्स कॅन्सल. द इंटेन्सिटी इज इक्वल टू सिग्मा इनटू r स्क्वेअर आपण काय सांगा? एप्सिलॉन इनटू काय सांगा? स्मॉल r स्क्वेअर. नीट लक्षात ठेवा, इंटेन्सिटीचा हा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला आपल्याला हा आणि हा सेमच आहे, काही नाही अडचण त्यात. फक्त q ची व्हॅल्यू मी सिग्मा इनटू सिग्मा म्हणजे काय? चार्ज डेन्सिटी. एका युनिटवर असणारा चार्ज त्याला सिग्मा म्हणले. मग टोटल किती चार्ज होता त्याच्यावर q होता. हा जो काय नाही याच्यावर q चार्ज होता. किती एरियावर? 4 पाय r स्क्वेअर वर. तर एका युनिटवर सिग्मा अशा प्रकारे सिग्मा एक चार्ज डेन्सिटी. आता स्पेशल केस घेतो. स्पेशल काय सांगा? केस 1, इफ पॉइंट P lie on charged conductor, तो जर चार्ज कंडक्टर असेल तर मग या ठिकाणी काय? कॅपिटल R इक्वल टू स्मॉल r होईल. जर हा पॉइंट P जो आहे ना, हा जर इथं असेल समजा इथल्या इथं, तर R आणि कॅपिटल R काय? स्मॉल r आणि कॅपिटल काय होतील? सेम होतील. मग पहा देयरफॉर E इज इक्वल टू काय होईल? पहा लक्षात घ्या. सिग्मा इनटू काय सांगा? r स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन इनटू काय सांगा? r स्क्वेअर म्हणजे सिग्मा अपॉन एप्सिलॉन असं ते उत्तर येईल. हे थोडक्यात E इज इक्वल टू काय सांगा? सिग्मा अपॉन एप्सिलॉन. ही स्पेशल केस आहे. जर पॉइंट P नेमका याच्यावरच असेल, स्फिअरवर जर असेल तर अशा प्रकारची केस होईल. आणि सेकंड केस, इफ पॉइंट P lie inside the sphere, तर त्या केस मध्ये काय होणार माहिती आहे का? r इज स्मॉल दॅन कॅपिटल R होणार आहे. हे पहा, जर आतमध्ये असा पॉइंट P आला इथं जर पॉइंट P ची जागा जर इथं असेल तर हा स्मॉल r जो आहे ना r पेक्षा लहान असेल तर त्या केस मध्ये आणि सिग्मा इक्वल टू किती असतं? 0. कारण का? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की चार्ज कंडक्टरच्या आतमध्ये ट्यूब्स ऑफ फोर्स नसतात. माहिती आहे सर्वांना? कंडक्टरच्या आतमध्ये काल आपण इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स नेव्हर इंटरसेक्ट गोज थ्रू द कंडक्टरच्या आतमध्ये कधीच नसतात त्या. त्यामुळे कंडक्टरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी 0 असते. लक्षात ठेवा, इंटेन्सिटी 0 असते. ते येईल जातं सिग्मा 0 आला. कारण आतमध्ये लाईन्स ऑफ फोर्स किंवा चार्ज नसतो. चार्ज आणि सरफेसवर असतो कंडक्टरच्या. चला देयरफॉर E इज इक्वल टू पहा लक्षात घ्या काय सूत्र होतं? सिग्मा r स्क्वेअर आपण काय सांगा? एप्सिलॉन r चा स्क्वेअर. पण सिग्माची किंमत 0 टाकली
हे उत्तर किती येणार सांगा 0. मग इंटेन्सिटी किती येणार सांगा 0. E बरोबर किती 0. म्हणजे कंडक्टरच्या आतमध्ये इंटेन्सिटी 0. इथे इंटेन्सिटी किती आहे 0. इथे इंटेन्सिटी किती आहे सांगा 0. इथं जर पॉइंट असेल P, कळलं का सर्वांना? पॉइंट P जर आतमध्ये असेल स्फिअरच्या इंटेन्सिटी 0. पॉइंट जर काय असेल चार्ज कंडक्टर असेल तिथे इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय आलाय सिग्मा अपॉन एप्सिलॉन. हे पहा इथे इंटेन्सिटी किती आहे सांगा सिग्मा अपॉन एप्सिलॉन. कुठं नेमका स्फिअर वर जर तो पॉइंट असेल आणि पॉइंट जर स्फिअरच्या बाहेर आर एवढ्या अंतरावर असेल तर वरचं सूत्र पहा इथे E बरोबर हे पाहिजे सूत्र आहे सिग्मा r स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन r स्क्वेअर. इथे सूत्र आहे सिग्मा r स्क्वेअर अपॉन काय सांगा एप्सिलॉन r चा स्क्वेअर. तर अशा प्रकारे जर एखादा पॉइंट कंडक्टरच्या चार्ज कंडक्टरच्या आतमध्ये असेल तर इंटेन्सिटी 0 असते. जर तो पॉइंट चार्ज कंडक्टर असेल तर इंटेन्सिटी सिग्मा अपॉन एप्सिलॉन येते. आणि जर तो कंडक्टर चार्ज कंडक्टरच्या सेंटर पासून r एवढ्या अंतरावर असेल स्मॉल r एवढ्या अंतरावर तर त्याचं उत्तर असतं सिग्मा r स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन r चा स्क्वेअर. तर सिग्मा म्हणजे चार्ज डेन्सिटी, कॅपिटल R म्हणजे रेडियस ऑफ द स्फिअर, स्मॉल r म्हणजे काय सांगा द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ स्फिअर अँड द पॉइंट ॲट विच द इंटेन्सिटी इज कॅल्क्युलेटेड, आणि एप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. तर अशा प्रकारे 3 केसेस आपण या ठिकाणी पाहिल्या. तर दिस इज ऑल अबाउट द काय सांगा फर्स्ट टॉपिक कॉल्ड एज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू द काय सांगा चार्ज स्फिअर. चार्ज स्फिअर मध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती येते तर त्याचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेला आहे. तर खरा फॉर्म्युला हा, आणि लक्षात ठेवा हा म्हणजे हा आहे. आणि Q ची किंमत मी तुम्हाला मागाशी एक्सप्लेन केली होती. चार्ज डेन्सिटी एकूण चार्ज किती आहे कंडक्टरवर Q. एक चार्ज आपण एरियाला आपण चार्ज डेन्सिटी म्हणतो. एकूण चार्ज किती आहे Q. किती एरिया आहे कंडक्टरचा 4πr². म्हणजे Q आपण 4πr² टू सिग्मा. मग Q इक्वल टू Q ची व्हॅल्यू ही जी आहे ना सिग्मा इंटू ती इथे टाकली की आणखी वेगळं सूत्र मिळतं. तर हे आणि हे एकच सूत्र आहे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने वी सॉल्व हे जे काय गणित सोडवलं आपण किंवा हे जे काय आपण ऍप्लिकेशन पाहिले त्याच्यामध्ये हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. ही फ्लक्स किंवा आपण एप्सिलॉन पण काढता येतो आणि फ्लक्स इंटिग्रेशन ऑफ ds cos θ ने सुद्धा काढता येतो. या सूत्राने काढलेला फ्लक्स या सूत्र एवढा दाखवायचा आणि सॉल्व करत जायचं. यू विल गेट द काय सांगा इंटेन्सिटी, फॉर्म्युला फॉर इंटेन्सिटी. तर उद्या आपण परत हीच वापरणार आहे. गॉस थेरमचे आपल्याला 3 ऍप्लिकेशन्स पाहिजेत. उद्या परत दुसरे ऍप्लिकेशन मी घेणार आहे. आज आपण चार्ज कंडक्टरच्या बाहेर पाहिलं, उद्या आपण सिलेंडरच्या बाहेर इंटेन्सिटी किती असते ते शिकणार आहे. उद्या सेम कन्सेप्ट सेमच आहे. आज गॉसेन थेरम वापरणार, गॉसेन थेरमचे ऍप्लिकेशन तीच कन्सेप्ट वापरणार आहे उद्या परत एकदा याने फ्लक्स काढायचा एकदा याने काढायचा आणि दोन्ही फ्लक्स इक्वल कम्पेअर करायचे. आलं लक्षात? ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढा आणि पुस्तकात पण पहा आणि ह्याच्यामध्ये पण पहा आणि त्याच्यामध्ये काय काय अडचणी आल्या तर मला फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. ठीक आहे. थँक्यू.